एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक डॉक्टर महिला होती आणि ती डॉक्टर महिला एका ठिकाणी डॉक्टरचं काम सुद्धा करत होती। मग त्या ठिकाणी काम करत असताना तिने एका डेटिंग ॲपवर तिची स्वतःची प्रोफाईल म्हणजे अकाउंट तयार केलं होतं आणि त्या माध्यमातून ती वेगवेगळ्या लोकांसोबत मैत्री करावी किंवा बोलावं असं तिला वाटत होतं, म्हणून तिने त्या ठिकाणी तिची प्रोफाईल तयार केली होती। मग याच डेटिंग ॲपच्या माध्यमातून त्या महिलेची ओळख एका तरुणासोबत झाली होती आणि ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये चांगल्या पद्धतीची मैत्री झाली। मग मैत्री झाली की यांचं एकमेकांसोबत बोलणं, चालणं, भेटणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं। या दोघांची एकमेकांसोबत जवळणूक वाढली आणि जवळणूक वाढल्यानंतर तो जो व्यक्ती आहे समोरचा तरुण, तो त्या महिलेला म्हणला की आपण दोघं जण काय करू, आता आपण दोघं जण लग्न करू आणि लग्न केल्यानंतर सुखाचा संसार सुरू करू। आता त्या महिलेची सुद्धा इच्छा होती की असा जोडीदार आपल्याला मिळाला म्हणजे काही बघायचं काम नाही, त्यामुळे ती सुद्धा त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाली। आता त्यानं तिला लग्नाचं आश्वासन दिलं आणि लग्नाआधीच जवळचे एक या लॉजवर नेलं आणि त्या डॉक्टर महिलेसोबत लग्नाआधीच सगळं काही केलं। आता लग्न करायचं म्हणून तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत होता आणि तिच्यासोबत लग्नाआधीच सगळं काही करत होता। हा प्रकार वारंवार घडत असल्यामुळं ती जी महिला आहे ती गर्भवती झाली होती आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील अंधेरीमधल्या अंधेरी MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्ये एक 28 वर्षीय महिला या परिसरामध्ये डॉक्टरचं काम करते आणि या डॉक्टर महिलेची ओळख 2023 मध्ये एका डेटिंग ॲपवर एका तरुणासोबत झाली होती। मग आता ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, दोघा जणांची जवळणूक वाढली, यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्या तरुणानं म्हणजे त्या पुरुषानं त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिला लॉजवर नेलं, लग्नाआधीच तिच्यासोबत सगळं काही केलं। आता वारंवार हा प्रकार घडत असल्यामुळं फेब्रुवारी 2024 मध्ये ती डॉक्टर महिला गर्भवती झाली। आता गर्भवती झाल्यानंतर हा म्हणला गर्भपात कर मग आपण लग्न करू। त्या महिलेने त्याला विरोध केला, पण मात्र याने तिला पुन्हा विश्वासात घेतलं, आपण लग्न करणार आहोत ना आणि लग्नानंतर काही दिवसातच बाळ झालं तर लोक काय म्हणतील, कशा पद्धतीने बोलतील, म्हणून तू काय कर, गर्भपात कर असा तिच्यावर दबाव टाकला आणि बळजबरी तिला गर्भपात करावा लावला। आता तिनं त्याचं ऐकून गर्भपात सुद्धा केला, पण मात्र तिचा गर्भपात केल्यापासून हा तिच्यापासून जरा लांब राहत होता, अंतर ठेवत होता। कधी तिचे फोन उचलत नव्हता, फोन आला तर कट करत होता आणि हळूहळू येणं तिच्यासोबत संबंधच तोडला। तो तिला बोलतही नव्हता, काहीच नव्हता, तिचे फोनसुद्धा उचलत नव्हता। मग असं सगळं घडल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची माहिती जेव्हा त्या महिलेला समजली की तो आपल्याला टाळतोय, बोलत नाही, काही नाही, याच्या मागे नेमकं काय कारण आहे, जेव्हा तिनं तपास केला तेव्हा समजलं की त्या व्यक्तीनं दुसऱ्याच एका महिलेसोबत साखरपुडा केला आहे आणि लवकरच तो लग्नसुद्धा करणार आहे। जेव्हा त्या डॉक्टर महिलेनं त्या तरुणाला, त्या पुरुषाला विचारलं की तू तर मला लग्नाचं आश्वासन दिलं, तू माझ्यासोबत लग्न करणार होता, त्यामुळे मी गर्भपातसुद्धा केलेला आहे, त्याचं नेमकं काय झालं आहे, तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस का नाही असा जाब जेव्हा तिनं त्या पुरुषाला विचारला तेव्हा त्यानं सांगितलं की जास्त नाटकं करू नको, तुझे नको तसे फोटो, नको तसे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, जर तू जास्त काही बोलली तर मी ते व्हिडिओ व्हायरल करेल, समाजामध्ये तुझी बदनामी करेल, अशी उलट धमकी त्याच डॉक्टर महिलेला दिली। आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या महिलेला मोठा धक्का बसला, काय करावं काय नाही तिला समजलं नाही। अखेर त्या महिलेनं तात्काळ जवळचं MIDC पोलीस ठाणं गाठलं अंधेरीचं आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत। आरोपीला अजून अटक झाली नाही अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करणार आहेत आणि मग त्या आरोपीवर कारवाई करणार आहेत। पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये महिलांना, मुलींना, तरुणींना आश्वासन दिलं जातं
आणि त्याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं केलं जातं. कोणी नोकरीचं आश्वासन देतं, कोणी लग्नाचं आमिष देतं, कोणी पैशाचं आमिष देतं, कोणी अजून कशाचं आमिष देतं आणि आमिष देऊन कशा पद्धतीनं करतं हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीमधून समजलं असेल. पण मात्र महिलांनी सुद्धा कुठल्याही आमिषाला बळी पडलं नाही पाहिजे. अगोदर लग्न कर मग काही सगळं कर असं म्हणलं पाहिजे आणि मगच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं आपला काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं. मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकरणं वाढत चाललेत, नेमके कशामुळं वाढत चाललेत, काय वाढत चाललेत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.